time for me to leave this area, this place. भाई फुल डेंजर होतं भाई. काल जस्ट मी रूमवरती आलो तेव्हा मग एक मुलगी आलेली. आय गेस त्याचा बॉयफ्रेंड होता सोबत. तो खाली कोणाशी बघत होता. तो प्रॉपर तमिळ होता. ती हिंदीमध्येच कॉन्व्हर्सेशन करत होती तिच्याशी. आणि आल्या आल्या तिने त्या कॉमन एरियामध्ये जाऊन सिगरेट पिलं. सगळं धूर सगळं आत येत होतं. म्हणजे वास आत येत होतं. तर मग तेवढं ठीक आहे. नंतर मग मे बी ते शेअरच करणार होती आमचं रूम. नंतर मग बघितलं की वीड मारत बसलेली. म्हणजे ते वीड जे बनवतात ना ते करत बसलेली. माझी जी फाटली ना. मी बोलतो अरे इथे ड्रग्स विक्स ना अलाउड नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. आणि हे लोक कसे करतात आहे. तर मग मी थोडंसं ऑफिसचं काम केलं आणि सगळं पॅकिंग करून ठेवलं. म्हणजे मी तेव्हा म्हणजे प्रत्येक गोष्टी मी बोलतो की हां बरं झालं बाबा मी सोडतोय, उद्यापासून सोडतोय मी करून. नंतर जी झँग झालेली ना ती वीड घेऊन इथे तिथे काय असं करत होती झोंबीसारखी. जी फाटली ना माझी. आणि त्यात एक तर माझ्याच रूममध्ये. मग ती झोपली थोड्या वेळासाठी. काल इथूनच गेलेलो. ते छान आहे. असे विलास औरा गेस्ट हाऊस. पण हे सगळे जरा एक्सपेन्सिव्ह असणार. हा ऊन आलंय. बरं वाटलं जरा. हे कसं जाताना पण असं बरं वाटतंय बघायला. काय विचार करून तिथे बुक केलं काय माहिती. अहो किती छान छान दुकान घर आहेत यार. वाव. आई तिथून पास झालो मी वाटते. हां इथून काय येताना आम्ही इथूनच पास झालेलो वाटते. सो नाईस. ओके काल इथूनच जायचं होतं. मी सतून त्या साईडने गेलं. अननेसेसरीली फालतूगिरी केली काल. पण काय रात्री काय समजत नाही आपल्याला ना. दॅट इज हॉस्टेल आय गेस. तेच हॉस्टेल आहे. इथून सरळ गेलं ना तिथे पण मार्केट विटकेट आहे. ते खायला प्यायला व्यवस्थित सगळं भेटून जातं तिथे. हा काय दिसतंय यार. पूर्ण कोडही दिसतं इथून. यार काय बंगला आहे यार. सगळे सब पुची हुई चीज आहे. फ्रँकलिन. So this is hostel. मसाला आहे टाकलं बघा. आता थोडंसं टाइम काढलंय मी. दिस इज द नेक्स्ट डे. थोडंसं टाइम काढलंय हे करण्यासाठी. तिथून पण एक जागा आहे छोटंसं वाटते. तर ते मनोहर लेक त्यासाठी ॲक्च्युअली त्या दिवशी गेलेलं तेव्हा तिथे खूप हे होतं. म्हणजे लोक खूप होते. तर म्हणून ते जाता आलं नाही. सो आय एम थिंकिंग टू गो टुडे. थोडंच एक स्पॉट बघेन. मधून जेवढे स्पॉट भेटले तरी तेवढे बघत जाईन. थोडंसं टाईम आहे माझ्याकडे त्या टाईम पण त्या अनुसार.
मग आज ॲक्च्युली म्हणजे असं एवढा गडबडीत आहे ना, आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या तर मला वाटत नाही काय कुठे जाता येणार, पण जस्ट एक म्हणजे कुठलं तरी एक स्पॉट बाईकने करूया कोण. कारण काल जे त्या दिवशी जे मी गाडीने गेलेलो तेव्हा खूप छान रोड्स होते. म्हणजे कसं आहे की दॅट शूड बी नो रिडन ऑन द बाईक, असं टाईपचं होतं. म्हणून बोललं की तर आज करूया. तसं ॲक्च्युली आज बरेच ऑप्शन्स भेटले होते मला. कारण एक सांगलीचा पोरगा आहे प्रवीण करून, तो पण आला आहे इथे. सध्या तो राहतो पुण्याला. तो पण एकटाच फिरतोय. तो सध्या त्याने वाटते 1-2 जणांना भेटून तो स्वतः कॅब करून तो गेला. मग माझ्याकडून ऑप्शन होतं, पण माझं सकाळी खूप हे होतं, काय म्हणतात त्याला, मीटिंग्स आणि हे सगळे होते कामाबद्दल. तर मला ते जाता आलं नाही. तर आता व्यवस्थित आंघोळ करून एकदम पटकन कपडे धुवून काहीच केलं नाही, नाश्ता काहीच केलं नाही, चहा पण सुद्धा पिलं नाही आहे, आणि मी निघालो. तर आज सकाळी मी एकदम 5:15 5:45 उठलो मी. म्हणजे ॲक्च्युली ते रूममधले पोरं उठवले, म्हणजे आवाज करायला लागलेले. नंतर कळलं की त्या साईडला म्हणजे जिथे माझं बेड आहे ना, तिकडून सनराईज पॉईंट, तिथून सनराईज खूप छान दिसत होतं. असं ऑरेंज कलरचं असं हे दिसत होतं. तर मी ते आय एम गेटिंग सम कॉल आय गेस. नाव दिस इज द पाईन फॉरेस्ट एरिया. हे खूप सुंदर एरिया आहे. म्हणजे कारवरनं नाही, बाईकवरनंच एक्सप्लोअर केलेलं बरं. ते माकडं इकडं आहे तिथे बरंच. म्हणजे हे रूट आहे ना, वन ऑफ द बेस्ट रूट आहे आत्तापर्यंत मी जेवढं पाहिलं ते. ज्याच्या दरव्या मी असंच बोलेन, बट इट्स सो नाईस. ॲक्च्युली पहिले माझं प्लॅन तेच होतं, पाईन फॉरेस्टचं. मग नंतर स्पॉन्टेनियस चेंजेस, आणि मग आता ते हे पण ते एक लेक साईड मला करायचंच होतं कसं बसं तरी. तर मला चलच करूनच टाकूया करून. वाव, नाईस ना, सुपर. जसं आत यायला लागलोय ना, ॲक्च्युली मी खाली चाललोय थोडंसं, म्हणजे नॉर्मल ऑल्टिट्यूडपेक्षा थोडं खाली चाललोय. पण जेवढं खाली जात चाललं ना, तसंच हे खूप सुंदर दिसतंय. रोड्स नाही आहे चांगलं, पण काय करणार आता. ओ येस, हे बघा काय सुंदर आहे यार. खरंच खूप सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. इट्स सो नाईस मॅन, इट्स सो नाईस, सुपर्ब मॅन. माकडं बसले तिथे. हे प्रॉपर पॉईंट फॉरेस्ट आहे, पूर्ण छान एरिया होतं ते. अजून 20 किलोमीटर्स आहे. यार ते जीप आपलं धूळ घाट चाललंय. इथून पण चांगले फोटो काढले असतं, पण कोणतरी काढलं पाहिजे होतं. वाव ना, इथे ॲनिमल अटॅक्स होऊ शकतात, पण यू शुड बी केअरफुल. सिम्पली वा, म्हणजे एक वेगळंच टेक्स्चर आलं आहे ह्याच्यामध्ये. सॉईल आणि झाडाचं कलरमध्ये किती सिमिलॅरिटी आहे. मस्त आहे एकदम. व्हॅलीज का जबरदस्त आहे. थोडंसं धूप पडलंय तिथे. त्या दिवशी आलेलो तेव्हा एकदम सनी होतं, आता थोडंसं पडलं याच्यात, म्हणून ते व्हॅली छान दिसते. बरेच जण फोटो घेतात हे व्हॅलीज. खूप सुंदर आहे.
बापरे, ते गाव बसले तिकडे. आणि ते पोडी करून एक काल त्या दिवशी गेलो ना पोडी, ते त्या साईडला आलं. मग तिथून जर उभं राहिलं ना तर हे सगळं दिसतं, हे सगळं एरिया दिसतं. हे पूर्ण जेवढे हे माउंटन रेंजेस आहेत ना सगळे दिसणार आहे, सगळे सगळे पार्ट दिसणार आहे सगळे. इट्स सो ब्युटिफुल ना. हे बघा बरेच जण आले थांबले तिथे.